नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. काय समृद्धी महामार्गावर 1150 कोटी रुपयाचा महाघोटाळा झाला. शिवसेनेचे नेता म्हणजे उद्धव ठाकरेंचे नेता माजी आमदार अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा. अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्विट करून हा आरोप केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. समृद्धी महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार अंबादास दानवे यांनी केला. हा समृद्धी नव्हे तर लुटालुटीचा महामार्ग आहे असे म्हणत त्यांनी सुमारे 1150 कोटीचा घोटाळा झाल्याचा दावा केला. या घोटाळ्यात सत्ताधारी पक्षाच्या एका बडा खासदाराच्या चालकाचा थेट संबंध असल्याचं दानवे म्हणाले. माजी आमदार अंबादास दानवेंनी सोशल मीडियावर जे पोस्ट केलं त्यात हा आरोप केला. दानवे यांनी विचारलं आहे की 1985 मध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे 1971 मध्ये 23 एकर जमीन बक्षीस म्हणून कशी काय मिळू शकते. हा निव्वळ जादूचा प्रकार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. केवळ 3 एकर जमिनीच्या बदल्यात 23 एकरचा मोबदला लाटण्याचे कारस्थान रचल्याचे दानवे यांनी आरोप लावले. भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे मृतांच्या नावावर कागदपत्रांची फेरफार करून सरकारी तिजोरीवर दरोडाच टाकण्यात आलेला असल्याचं दानवे यांनी म्हटलेलं आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक दावा करताना दानवे म्हणाले की या महापापात सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराच्या चालकाचा हात आहे. हा चालक केवळ प्यादा आहे की त्याच्या पाठीमागे एक मोठा वजीर दडला आहे. या प्रश्नामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. संबंधित खासदार कोण असे प्रश्न एकामेकाला विचारले जात आहेत. हा सरकारी तिजोरीवर टाकलेला दरोडा असून या प्रकरणी तात्काळ सीआयडीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी दानवेंनी केली. दोषींना तात्काळ तुरुंगात धाडले पाहिजे असेही त्यांना सरकारला ठरवून सांगितले. हे अंबादास दानवेचं एक मोठं पत्र आहे एक्स प्लॅटफॉर्मवर. ते ट्विट आहे, तुम्ही इथे पाहू शकता काय म्हणतात ते. अंबादास दानवेच्याच हँडलवरून ते आलेलं आहे. समृद्धीच्या नावाखाली लुटालूट महामार्ग 150 कोटीचा महाघोटाळा, सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्याचा नवा प्रकार समोर आला असून मी पुराव्यासह या अद्भुत घोटाळ्याचे वावडे काढलेले आहेत. घोटाळ्यात चमत्कार बघा. 1985 मध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे 1971 मध्ये 23 एकर जमीन बक्षीस म्हणून मिळते. हा निव्वळ भ्रष्टाचार नाही तर जादूचा प्रकार आहे का. 3 एकर जमिनीच्या मोबदल्यात 23 एकरचा मोबदला लाटण्याचे कारस्थान, मृतांच्या आत्म्यालाही न सोडता त्यांच्या नावावर कागदांची फेराफेर. सर्वात धक्कादायक या महापापात सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराच्या चालकाचे हात आहेत. आमचा सवाल, हा चालक केवळ प्यादा आहे की त्याच्या पाठीमागे कोणी मोठा वजीर दडलाय आहे. या प्रकरणी सीआयडीची चौकशी झाली पाहिजे. आणि त्यांनी हे पत्र लिहिलं. चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई 23 दिनांक 23/2/2026. समृद्धी महामार्गातील बाधित जमिनीचा मोबदला चुकीच्या पद्धतीने देण्याच्या होत असलेल्या प्रयत्नाबाबत पुढे पत्र म्हणतंय. महोदय, श्रीमती लता सूर्यभान वाघमारे यांचे खापर पंजोबा कैलासवासील पावण्या भिका वाघमारे यांच्या नावे व हक्कात मौजे जटवाडा जोगवाडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांची जमीन 3 एकर 3 गुंठे शेत जमीन हैदराबाद संस्थान छत्रपती संभाजीनगर यांनी 31 ऑक्टोबर 1957 पासून प्रमाणपत्र देऊन बहाल केली आहे. पावण्या भिका वाघमारे, कैलासवासी पावण्या भिका वाघमारे यांचे वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याने सदरहू जमीन कित्येक वर्ष नापीक पीडित जमीन राहिली आणि ती संभाजीनगर तहसील मंडळ यांनी 1917 साली महाराष्ट्र विकास महामंडळाला संपादित करून दिली. ही जमीन त्याच्या मूळ मालकाच्या कुळ वारसदाराला हैदराबाद कुळ कायद्याच्या 1950 या कलम 38 य अन्वय मोबदला रुपये 1150 इतके अनुदेय आहे. या संबंधी माननीय सहाय्यक आयुक्त महसूल छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 23 जुलै 2025 रोजी
माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना सविस्तर चौकशी करून उत्तर देण्यास कळवले होते. त्यानंतर सक्षम अधिकारी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांना असे कळवले आहे की श्रीमती लता सूर्यभान वाघमारे राहणार जाटवाडा तालुका छत्रपती संभाजीनगर यांनी या कार्यालयात दाखल केलेल्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे मयत पावण्या भिका वाघमारे खापर पंजोबा राहणार मौजे जटवाडा जोगवाडा ऑब्लिक तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर शेत जमीन गट क्रमांक 174 मध्ये 23 एकर 0303 गुंठे यांचे नावे व हक्कात प्रतिबंधित मालक म्हणून हैदराबाद कुळ कायदा 1950 च्या कलम 38 य च्या आधारे जारी केलेल्या सरकारी ऐलान या मुद्द्यावर श्री जावेद रसूख शेख यांना हैदराबाद संस्थानातर्फे 1971 छत्रपती संभाजीनगरला येथे हैदराबाद हिबनामा मार्फत 23 एकर कुळ कायद्याने शेत जमीन बहाल केली आहे. या जमिनीचे आज रोजी बाजार मूल्य 150 कोटी सरकारी दप्तरी झालेले आहे. या बाबतीत असे नमूद करण्यात आले की श्री जावेद रसूल शेख यांचा जन्म माझ्या माहितीनुसार 1985 चा आहे. सोबत आधार कार्ड पंजीकृत प्रत आहे. हा इसम सत्तारूढ पक्षाच्या एका खासदाराच्या सदस्य वाहन चालक आहे. तरी याचा जन्म 1985 मध्ये झाला असेल तर सन 1971 मध्ये हैदराबाद हिबनामा माने बक्षीसपत्र मार्फत 23 एकर कुळ कायद्याचे शेत जमीन बहाल झाली कशी, हा प्रश्न माझ्या मनात आहे. शासनाचे कोट्यावधी रुपये गैरमार्गाने खिशात घालण्याचा प्रकार होत असताना श्री जावेद रसूल शेख यांना पाठीशी कोण घालत आहे? सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी व संबंधित तात्काळ कारवाई करावी. सदर बाबतीत प्रचंड अनियमितता शासनाने आजच्या बाजारभावाने सुमारे 1150 कोटी रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर प्रकरणी संपूर्ण चौकशी करण्यात यावी. शासन अशा पद्धतीने फसवणाऱ्या व संबंधित अधिकारी व हिबनामा करणारी व्यक्ती यांच्यावर कडक कार्यवाही करावी. असे संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी. याआधी सुद्धा संभाजीनगरात याच व्यक्तीने कोल्ड कॉर्नर येथे जमिनीचा हिबनामा अशाच पद्धतीने घेतल्याचा समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करूनही कोणतीही कार्यवाही केली नाही. याकडेही मी आपलं लक्ष वेधतो. आपला अंबादास दानवे, प्रति सचिव श्री महसूल विभाग, मंत्रालय मुंबई, माननीय विभागीय आयुक्तालय संभाजीनगर. हे पत्र तुम्ही इथं पाहू शकता. आणि यात ज्या खासदाराचं नाव आहे, आम्ही न्यूज लॉन्चरला नेहमी क्लॅरिटी ठेवतो, त्यामुळे हा जो बक्षीसपत्र जो आहे दिबानामा त्याला बक्षीसपत्र म्हणतात, हे जटवाडा परिसरातली जी 25 एकर 3 गुंठे जमीन 30 गुंठे जमीन ज्या जावेद रसूल शेखच्या नावावर आहे, ज्याचा जन्म 1985 मध्ये झाला, पण 1971 मध्येच त्याला बक्षीस मिळालं जन्माच्या अगोदर. हा ड्रायव्हर खासदार संदीप भुमरेचा आहे असं सांगण्यात येतं. संदीप भुमरेंनी एक गोष्ट क्लिअर केली हा आरोप लागल्यावर, की माझा ड्रायव्हर त्यात गुंतलेला नाही, हा त्याच नावाचा दुसरा माणूस असू शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी सीआयडीनी किंवा याच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनी केल्या पाहिजे. होतं काय, सर्वात मोठे घोटाळे कुठले? जर या समृद्धी महामार्गात 1150 कोटीचे घोटाळे दानवे म्हणतात, तो घोटाळा कालच आम्ही एक तुम्ही मराठीमध्ये कार्यक्रम पाहिला असेल, एक रिटायर्ड अभियंत्यांनी बाकायदा हे सांगितलं इंजिनियरनी, चीफ इंजिनियरनी, की 70,000चा सिंचन घोटाळा फार मोठा नाही, त्याच्यात 10 पट घोटाळा महामार्गावर झालेला आहे. हा घोटाळा काही लाख करोडमध्ये सुद्धा होऊ शकतो अशी भीती आहे. कारण पूर्ण महामार्गावर ज्या ज्या शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे मिळाले त्यांची जर शहानिशा केली तर त्यातले जवळजवळ 80% कोण्या ना कोण्या मोठ्या नेत्यांसोबत जुडलेले आहेत आणि हा धंदा झालेला आहे. सर्वात पहिले आपण पाहायचं की महामार्ग जातो कुठनं? त्या क्षेत्रातल्या जमिनी खरेदी करून ठेवायच्या कवडी मोल भावात आणि मग सरकारकडनं मोबदला करोडो रुपयाचा घ्यायचा. हे एक नवीन धंदा व्हर्टिकल
बिझनेसचं सुरू झालेलं आहे नेत्यांचं. त्यासाठी जर तुमचे चांगले संबंध असतील तर तुम्हाला पहिलेच कळतं की इथनं रोड जाईल आणि हे गावं इथनं जातील आणि त्याप्रमाणे मग तुम्ही शेती घेता. हे बक्षीसपत्र त्याच प्रमाणे झालेलं आहे. फक्त मोबदला मिळालेल्या शेतकऱ्यांची डिटेल्स काढायचे. तो शेतकरी कधीपासून ती जमीन त्याच्याकडे होती जर पाहिलं, तर बरेचसे नवीन व्यवहार झालेले आहेत. आणि मग त्या माणसाने ज्यांनी मुआवजा घेतला त्याचं जर बँक स्टेटमेंट पाहिलं, तर त्याच्या बँकेमधनं विड्रॉल पाहायचे. ते कोणाला गेले किंवा ट्रान्सफर झाले, हे काय फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये. हे सगळं समोरासमोर होतं. ईडीने अशा प्रकरणात लक्ष दिलं पाहिजे. पण ईडी आमची फक्त विरोधी पक्ष नेत्यांना टार्गेट करायला असते. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तुमचा नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.